श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरातही खूप पैसा येतो, पण तो कुठे खर्च होतो काही कळत नाही का? घरात सतत आजारपण किंवा कटकटी सुरू असतात का? आपण म्हणतो ना की बरकत नाही. बघा, स्त्री ही घराची लक्ष्मी असते. तिच्या चांगल्या सवयीमुळे घर छान सुखी राहतं. पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून नकळत चुकतात, ज्यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते. आज आपण अशाच 5 साध्या चुकाबद्दल बोलणार आहोत, ज्या महिलांनी अजिबात करू नयेत. चला तर मग जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली चूक, रात्री स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे. पहिली गोष्ट म्हणजे रात्री जेवण झाल्यावर स्वयंपाकघरात उष्टी भांडी तशीच ठेवून झोपणे. खरं तर रात्री स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवल्याने अन्नपूर्णा देवी नाराज होते. यामुळे घरात पैशाचा अपव्यय होतो, म्हणजे नको तेथे पैसा खर्च होतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी सिंकल मधील भांडी घासून ओटा स्वच्छ करून झोपावी. दुसरी चूक, उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे. आपल्या घराचा उंबरठा हा लक्ष्मी येण्याचा रस्ता असतो. बऱ्याच महिलांना दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावर बसून शेजाऱ्यांशी गप्पा मारायची सवय असते. पण लक्षात ठेवा, उंबरठ्यावर बसणे, तेथे उभे राहून जेवणे किंवा पाय घासणे यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते. संध्याकाळी उंबरठ्यावर फक्त दिवा लावावा, तिथे बसू नये. तिसरी चूक, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी झोपणे. दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ होते तेव्हा झोपणे हे शास्त्रात चुकीचे मानले जाते. संध्याकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची असते. या वेळेत घरात कोणीही झोपू नये, रडू नये किंवा भांडण करू नये. या काळात घरात छान प्रसन्न वातावरण आणि देवापाशी दिवा लागलेला असावा. चौथी चूक, पायात सोन्याचे दागिने घालणे. सोने हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं, म्हणून आपण त्यांची पूजा करतो. काही महिला फॅशन म्हणून पायात सोन्याची जोडवी किंवा पैंजण घालतात, पण कमरेच्या खाली सोन्याचे दागिने घालणे चुकीचे आहे. पायात नेहमी चांदीचे पैंजण आणि जोडवी घालावीत, सोन्याची नाही. पाचवी चूक, घरात सतत चिडचिड, भांडण करणे. स्वामी महाराज नेहमी म्हणतात की ज्या घरात प्रेम असतं तेथे देव राहतो. जर घराची मुख्य स्त्री चिडचिड करत असेल, घरावर ओरडत असेल, तर त्या घरात किती पैसा आला तरी तो सुख लाभत नाही. स्त्रीचे बोलणे हे नेहमी गोड आणि घरातील वातावरण आनंदी असावं. स्वामींचा सगळ्यात सोपा उपाय. ह्या चुका टाळण्यासोबतच महिलांनी रोज सकाळी उठून घराच्या मुख्य दारासमोर स्वच्छ पाणी शिंपडून छोटीशी रांगोळी काढावी आणि घरात रोज किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप नक्की करावा. जेव्हा घरातील स्त्री आनंदी असते तेव्हा स्वामीची कृपा त्या घरावर नेहमी असते. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 गोष्टी, ज्या बदलून तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी आणू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या घरच्या लक्ष्मी सोबत म्हणजेच आई, बहीण किंवा पत्नी सोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामीचा मंत्र लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.